आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। आप दोनों को एनिवर्सरी की बहुत बहुत बधाइयाँ। दोनों की जोड़ी रब ने बनाई, लगे नजर ना तू आए। तुळजापुरात ब्रह्मदेवाच्या मूर्तीची विटंबना। धाराशिव जिल्हा तालुका तुळजापूर या पावन नगरीत हिंदूचे श्रद्धास्थान असणारे आई तुळजाभवानीच्या मंदिर परिसरात चक्क ब्रह्मदेवाच्या मूर्तीची झाली विटंबना। या अतिनिंदनीय झालेल्या घटनेबाबत महाविकास आघाडी व घटक पक्ष व देवळातील काही पुजाऱ्यांच्या वतीने तुळजापूर शहर पोलीस निरीक्षक यांना या घटनेविषयी निवेदन देऊन दोषींवर गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। या पावन नगरीमध्ये महाराष्ट्रच नव्हे तर अनेक राज्यातून जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भक्तिभावाने आणि श्रद्धेने या पावन नगरीत भक्तगण येत असतात आणि आई तुळजाभवानीच्या मंदिरातच असा लाजिरवाणा प्रकार घडल्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याने या घटनेमागच्या आरोपींवरती कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने जन आंदोलन करू व वेळ प्रसंगी या घटनेविषयी न्यायालयात दाद मागणार असा इशारा तेथील काही नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे। याआधी तेथील काही नागरिकांची तात्काळ बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीमध्ये एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे। पहा नेमका काय घडलाय हा प्रकार पावन नगरीत। प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे। मला जर कळत असेल तरच मी त्याच्यात बोलावं, मला जर कळत नसेल तर बोलू नये। मला लय जास्त अक्कल आहे म्हणून असं अक्कल कुणी पाजळू नये, मी या मताचा आहे। मुळात ती देवता इथून मंदिरातून बाहेर नेलं इथंच चुकीचं आणि कुणाच्या सल्ल्यावरनं गेल्या आणि मंदिरनं ती सल्ले कशासाठी घेतले त्यांच्याकडून आणि ज्याचा सल्ला घेतला त्यांना लाख लाख दीड लाख रुपये देऊन तुम्ही सल्ले घेतलेत आणि आपले चुकीचे सल्ले घेतलेत। पैसे देण्याला दक्षिणा देण्याला विरोध नाही, अजून किती दीड दिले 3 लाख द्या, पण विधी व धार्मिक विधी ही काय आपलं घरचं काम नाही। मंदिरातला कुठलाही विधी हा धार्मिक धर्मशास्त्राला धरूनच झाला पाहिजे। त्यामुळे का भाजीपाला आहे का ती त्याला कुठलीही एखादी मूर्ती तुम्हाला हलवायची त्याची विधीवत ज्या बी काय ज्ञान असेल जी विधी असेल ती करूनच पूर्ण करूनच जाण्या पाहिजे आणि पुढे ह्याच्या पुढे जे काय होईल धर्मशास्त्राला धरून विधिवतच सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे। याच्यासाठी आपण सगळे ठाम राहिले पाहिजे। आणि आता आजोबाईंनी सांगितलं तसं मूळ आता अगोदर एक तक्रार देऊ, त्याच्यामध्ये एक आरोपी असू नाही 2 असू, सुरुवात अगोदर करू, त्याच्यानंतर भविष्याची काय होईल जेव्हा होत्या मंदिर जेव्हा होत्या पुरातन विभागात जेव्हा होत्या वाढले तर वाढले, पण मुळात इथं कुठे तर आता आपण थांबलं पाहिजे एका ठिकाणी। ती ही करू ती करू करत बसलं तर येणार। पहिल्या अगोदर तक्रार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन देऊ, ती शासन बघेल, परत मग आपण त्याचा पाठलाग करून आपण बघू त्याच्यात कुणाला वाढवायचं कोणासाठी जर आंदोलन आपण उभा करू। फक्त एकच सांगणं आहे की ह्याच्या पुढे धर्मशास्त्राला धरून अभ्यासू जी व्यक्ती आहेत त्यांचे सल्ले मंदिरनं घ्यावेत। ज्यांना काय अक्कलच नाही त्याच्यातली त्यांच्याकडून सल्ले घेण्यात मला तर योग्य वाटत नाही। आणि तुकोजी बुवांनी पण त्यांचा लेखी अभिप्राय डबल गेम करते सरकारी उपाध्ये मी तुम्हाला आता ठामपणे सांगतो। इथे तुकोजी बुवांनी तुम्ही अगोदर पूजा करायच्या अगोदर ह्याच्या विधी काय काय आहे या अगोदर तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे। आपली जो बैठक बोलावते तो बैठक बोलावल्यानंतर आपले जे विचार आहेत ते आपण त्या ठिकाणी मी मांडू की बाबा हे असं घडलेलं आहे आणि पुन्हा घडू नये याच्यासाठी तुमचा आम्ही न करता जेणेकरून त्या प्रशासनावर आवडतो की यांनी आपल्या देवता आणि ही उपदेवी देवता जी आहे या उगाच सहज आलेल्या नाही, याला इतिहास आहे, याला धार्मिक एक आगळं वेगळं महत्व आहे। मला सांगितलंय की या लोकांना फक्त करायचं काम आहे, यायचं टेबल खुर्चीमध्ये बसायचं, जे काम दिलंय ते करायचं। ज्याला आता उदाहरणार्थ मला काम दिलंय डॉक्टरशीमध्ये न्यावा येणार खडकार उकरणार ती तुटली काय कुठली काय मोडली काय त्याची पूजा झाली काय न झाली काय त्याला त्याच्याशी देणं घेणं नाही। देणं घेणं कुणाला तुम्हा आम्हाला नाहीतर येऊ नका। कुठलंही हितात हिंदुत्व सगळ्याला हिंदुत्व आहे, हिंदुत्वाचं कोण नाही आणि कोण काय केलंय ही लिखी पुरावे कोण सांगायची गरज नाही। माझं एकच सगळ्यांना स्पष्ट म्हणणं आहे, जर तुम्ही राजकारण सोडून जर येत असेल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत। आम्ही कुठल्या पार्टीचे म्हणून नाही, आम्ही एक हिंदू म्हणून आहोत आणि हिंदू म्हणूनच राहणार। तुळजापूर शहरातल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे तुळजापूर शहरामध्ये जे काही चांगलं वाईट होण्यासाठी, तर तुम्ही आम्ही सगळे करत आहोत। आपण कोण मालक नव्हतो तुळजापूर शहराचे।
परीक्षेत बोलवलंय, मुद्दा योग्य आहे, हिंदुत्वाचा विषय आहे म्हणून सगळे आम्ही आलो. पण इतर राजकारण सोडून येत असेल तर या, नाही तर स्पष्ट सांगा आम्हाला आमचं करायचंय. ज्या पद्धतीने केलं त्यांनी नाही. बरं, आता ते परीक्षेच्या मुद्द्यावर काय म्हणणं आहे तुमचं? परीक्षेच्या मुद्द्यावर जो मुद्दा आहे, आपण महेश काय, आपण म्हणजे गावाची मदत येत नाही तो लोक. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.